लॉग इन करा मुंबईतक.in वर. नमस्कार, मी रेडिओ सिटी 91.1 पुण्याचा आरजे केदार जोशी आणि मुंबई तकच्या या लाईव्ह सेशनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. दर आठवड्याला आपण भेटतो आणि भेटण्याचं कारण काहीतरी स्पेशल असतं. आणि यावेळेचं स्पेशल कारण म्हणजे महाराष्ट्रामध्ये लॉकडाऊन उठवला जाणार का याकडे सर्वांच्या नजर आहेत आणि याकडे काही एक्सपर्ट लोकांची गरज आहे ज्यांनी या ठिकाणी कमेंट करणं डेफिनेटली 100% गरजेचं आहे. आणि म्हणूनच मुंबई तक.in ची हर्षदा परब आपल्यासोबत आहे. हर्षदा, या लाईव्ह सेशन मध्ये तुझं स्वागत आहे. थँक्यू. हाय सगळ्यांना. काय सांगशील लॉकडाऊन बद्दल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काही निर्णय झालाय? ऍक्च्युली तसा निर्णय झालेला आहे आणि आजच म्हणजे राजेश टोपे आपले जे राज्याचे आरोग्यमंत्री आहेत त्यांनी ही लॉकडाऊन किती दिवसांपर्यंत वाढेल 1 जून पासून ते सांगितलं. तर त्यांनी आज असं सांगितलं की 15 जून पर्यंत हा लॉकडाऊन वाढवण्यात येतोय. काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत वाढणार हा लॉकडाऊन असं इतकी तर खात्रीने बोललं जात होतं किंवा तसं होतं, तसं सांगितलंही होतं. पण मग तो किती दिवसांचा असेल हे सांगितलं नाही. आणि महत्वाचं म्हणजे कालच केंद्राच्या गृह खात्याने सुद्धा या संदर्भातलं एक नोटिफिकेशन काढलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की हा लॉकडाऊन जो आहे देशभरातला तो 30 जून पर्यंत वाढवणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि मग राज्यांना त्यांनी सांगितलं आहे की त्यांनी निर्णय घ्यायचा आहे की त्यांच्याकडे किती दिवसांपर्यंत हा लॉकडाऊन असेल, काय काय निर्बंध घालण्यात येतील, पूर्ण लॉकडाऊन असेल का, या संदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार राज्यांना होता. तर काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार आज जेव्हा पुण्यात राजेश टोपे बोलत होते त्यांनी सांगितलं की 15 जून पर्यंत हा जो लॉकडाऊन आहे तो वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. म्हणजे फायनली आज आपल्याकडे ती तारीख आली 15 जून पर्यंत. पाहतोय आपण गेल्या ओके. काही दिवसांपासून की टप्प्याटप्प्याने 15-15 दिवसांचाच हा लॉकडाऊन जो आहे तो वाढवण्यात येतोय. तसा तो 15 जून पर्यंत वाढवलेला आहे. अच्छा. कुठेही लॉकडाऊन लावण्याचा किंवा निर्बंध शिथिल करण्याचा काही असा आधार आहे का? कुठल्या गोष्टींचा विचार यामध्ये केला जातो? अगदी सुरुवातीला जेव्हा आपण जेव्हा पॅन्डेमिक आलं होतं तेव्हा सरसकट लॉकडाऊन केला होता कारण संसर्ग वाढू नये म्हणून. पण जेव्हा आता आपण या लाटेमध्ये बघितलं तेव्हा त्याच्यात त्यांनी एक गोष्ट महत्त्वाने याच्यात नमूद केली ती म्हणजे पॉझिटिव्हिटी रेट जो आहे म्हणजे रुग्णसंख्या येण्याचा की अमुक एवढ्या टेस्ट केल्यामध्ये अमुक एवढ्या टेस्ट पॉझिटिव्ह येतात. तर त्यातला जो पॉझिटिव्हिटी रेट आहे तो 10% किंवा त्यापेक्षा जास्त असेल आणि त्या त्या भागातली रुग्णालयातली बेड ऑक्युपन्सी म्हणजे रुग्णालयातल्या ज्या कॉट्स आहेत त्याच्यावर किती रुग्ण ऍडमिट होतात त्याची जर आकडेवारी बघितली तर ती जर 60% जास्त असेल तर त्या भागामध्ये लॉकडाऊन करण्याचे निर्देश स्पष्टपणे देण्यात आले होते. एप्रिल महिन्यात या संदर्भातलं जे आहे GR किंवा आपण म्हणून नियम आहेत ते काढण्यात आले होते. केंद्रानेच हा निर्णय घेतला होता आणि त्यानुसार आता त्या सर्व गोष्टी बघून मगच लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात येतो. तर आता हा जो 15 जून पर्यंत लॉकडाऊन सांगितला गेलाय, तर तो पूर्ण महाराष्ट्रभर राबवला जाणार आहे की ऑरेंज झोन, रेड झोन यामध्ये काही वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतील? एक्झॅक्टली. खूप चांगला प्रश्न आहे. आता आपण बघतोय की राज्यातली कोरोना रुग्णांची संख्या कमी होतेय. पण कालच जेव्हा मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आपले आरोग्यमंत्री राजेश टोपे बोलले, तेव्हा त्यांनी सांगितले की 21 जिल्ह्यांमध्ये जे आहे, ते रुग्णसंख्या आजही भरपूर मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे ही जी रुग्णसंख्या आपण वाढवतोय, त्याच्या म्हणजे रुग्णसंख्या जिथे-जिथे वाढते आहे, तिथे निर्बंध शिथिल होणार नाहीत. हां, पण जिथे रुग्णसंख्या कमी झाली आहे, त्या भागांमध्ये नक्कीच निर्बंध शिथिल करण्याचा विचार करण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक आहे. आणि मग रेड झोन म्हणजे काय तर जिथे रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर आहे किंवा जास्त प्रमाणावर रुग्ण आढळत आहेत तिथे त्याला रेड झोन आपण असं म्हणतो. आणि ग्रीन झोन सुद्धा एक असतो जिथे काहीच अशा पद्धतीचे रुग्ण नाही. म्हणजे आता 0 रुग्ण असं म्हणू नाही शकत आपण कारण संसर्ग अजूनही आहे म्हणून. पण कंपॅरेटिव्हली रुग्णसंख्या खूप कमी असते. आणि ऑरेंज झोन त्यांनी काय डिफाईन केलेला आहे तर ग्रीन किंवा रेड झोन नाही, तो ऑरेंज झोन असं त्यांनी डिफाईन केलेला आहे. म्हणजे त्यानुसार आता सध्या राज्यामध्ये 21 जिल्हे असे आहेत की ज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर रुग्ण आहेत. ज्याला आपण रेड झोन म्हणू शकतो. आणि मग कंटेनमेंट झोन आणि अशा सगळ्या गोष्टी त्याच्यावर डिपेंड करतात. अच्छा. आता तरी जर बघायला गेलं तर काही निर्बंध शिथिल केले जातील असं बोललं गेलं होतं. तर कुठल्या-कुठल्या निर्बंधांमध्ये ही शिथिलता येणार आहे? ओके. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण बघतोय गेल्या काही दिवसांपासून की दुकानं जी आहेत, ती मोठ्या प्रमाणावर बंद आहे. आता आपण पावसाळा येतोय, आपण असं म्हणतो म्हणजे मला असं गमतीने म्हणावंसं वाटतंय की किमान पावसाळ्याची चप्पल घेण्यासाठी तरी दुकानं उघडली गेली पाहिजेत, अशी परिस्थिती आहे आता सध्या. तर वेळेची ही जी ओके. बंधन आहे आता सध्या राज्यभरात अनेक ठिकाणी, काही ठिकाणी पूर्णपणे दुकानं बंद आहेत. फक्त जीवनावश्यक वस्तूंचीच दुकानं सुरू आहेत. तर कदाचित ज्या ठिकाणी, ज्या भागांमध्ये रुग्णसंख्या कमी आहे, तिथे
दुकानांच्या वेळा वाढवण्यात येतील किंवा इतर काही दुकानं कपड्यांची म्हणा किंवा रेनकोट, छत्र्या यांची दुकानं म्हणा उघडण्याची परवानगी देण्यात येईल कदाचित. त्याचबरोबर मॉल्स जे आहेत ते सुद्धा आलटून-पालटून एका मजल्यावरचे काही मोजके दुकानं किंवा मग एका भागातला मॉल किंवा अशा पद्धतीचे एका भागातली दुकानं किंवा आलटून-पालटून दुकानं जसं आपण पार्किंगच्या बाबतीत करतो, तशा पद्धतीची दुकानं हं. उघडण्याची परवानगी दिली जाऊ शकते. दुकानं अशासाठी म्हणते, की लोकांच्या जीवनावश्यक ज्या इतर दुसऱ्या गोष्टी आहेत, त्यांच्यासाठी ही दुकानं उघडण्याची शक्यता आहे आणि विशेषत्वाने आक्रमक जो भाग किंवा जे लोकं दिसतायत ते असं आहे, की दुकानं आहेत. कारण आपण पुण्याचं जर बघितलं तर पुण्यात महाराष्ट्राच्याही आधीपासून दुकानं बंद केली गेली होती आणि त्यामुळे तिथले जे व्यापारी आहेत ते आक्रमक आहेत. त्यांच्या बैठका झालेल्या आहेत. इथे मुंबईत सुद्धा मॉलचे जे ओनर्स आहेत किंवा मॉलमध्ये ज्यांची दुकानं आहेत, अशांनी सुद्धा मीटिंग घेतली होती काल आणि त्यांचंही असं म्हणणं होतं, की नुकसान होतंय लॉकडाऊनमुळे. तर किमान काही दिवसांसाठी, काही तासांसाठी हे उघडण्याची परवानगी द्यावी. कारण लोकांचे जॉब्स जातायत, लोकांना अर्ध्या पगारात काम करावं लागतंय. तर मग हे अशा पद्धतीने दुकानं उघडण्यावर भर असेल, असं दिसतंय. शाळा, कॉलेजेस तर एवढ्यात सुरू होणारच नाही. कारण त्याबद्दल आधीच सांगितलेलं आहे, जोपर्यंत व्हॅक्सिनेशन होत नाही, शाळा, कॉलेजेस सुरू करायचे नाहीयेत. तर त्यामुळे दुकानं जी आहेत, प्रामुख्याने आपण म्हणू की ती उघडू शकतात किंवा त्यांच्या वेळा ज्या आहेत त्या वाढवू शकतात. अच्छा. आणि जेव्हा केव्हा लॉकडाऊनमध्ये निर्बंध शिथिल केले जातात, तर त्याचे काही ठराविक असे टप्पे असतात? हो, हो. अगदी. म्हणजे 4 टप्पे आपण असं म्हणू शकतो, की आता जर निर्बंध शिथिल करायचे म्हटले, तर ते सुद्धा निर्बंध हं. शिथिल करताना ते 4 टप्प्यात निर्बंध शिथिल करता येईल. म्हणजे पहिलं आपण म्हणू तर दुकानांचाच तो टप्पा असेल. म्हणजे आता सध्या जर का मुंबईत आम्ही बघतोय 7 ते 11 वेळ आहे. तर मग ती कदाचित 7 ते 2 होईल. म्हणजे वेळ जी आहे दुकानं उघडण्याची ती वाढवली जाऊ शकते. त्याच्यानंतर ओके. दुसरा जो टप्पा असेल त्याच्यामध्ये आणखीन काही दुकानं उघडण्याची परवानगी दिली जाऊ शकते आणि ही दुकानं काही कालावधीसाठी उघडण्याची परवानगी दिली जाऊ शकते किंवा मग एक आड एक दिवस असं दुकानं उघडली जातील. तिसरा टप्पा असेल ते म्हणजे हॉटेल, परमिट रूम, बिअर बार, मद्य विक्री करणारी ही जी हं, दुकानं आहेत, हं, हं. ती निर्बंधांसह सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात येईल. कारण त्यातनं रेव्हेन्यू मिळतो आणि मग जे आहे ते की हॉटेल्समध्ये आता सध्या आपल्याला बसून खाता येत नाही. पण अ, म्हणजे त्या पुढच्या टप्प्यामध्ये तिथे बसून खाण्याची परवानगी दिली जाईल. म्हणजे एक टेबल सोडून बसण्याची परवानगी वगैरे आपण असं म्हणतो तसं. आणि त्याच्या पुढचा टप्पा असेल तो म्हणजे धार्मिक मंदिरं जी आहेत, धार्मिक त्याच्यानंतर आपण म्हणू की पब्लिक पार्क्स किंवा अशा ज्या गोष्टी आहेत त्या म्हणजे सुरू करण्यासाठी किंवा तिथे लोकांना जाण्याची परवानगी मिळू शकते. जिल्हाबंदी जी आहे, आता आपण एका जिल्ह्यातनं दुसऱ्या जिल्ह्यात सहज जाऊ शकत नाही, तर ती उठवण्यात येईल. पण अर्थात तिथे रुग्णसंख्या खूप मोठ्या प्रमाणावर कमी होण्याची आवश्यकता आहे आणि असे ह्या 4 टप्प्यांमध्ये असे निर्णय घेतले जाऊ शकतात. आपण हे 4 टप्प्यातनं गेलेलो आहे पहिल्या वेव्हच्या वेळेस किंवा पहिल्या कोरोनाच्या लाटेच्या वेळेस. तर दुसऱ्या वेव्ह म्हणजे आता ह्याच्यात रुग्णसंख्या जसजशी कमी होईल, जिथे रुग्णसंख्या कमी होईल तिथे हे आपल्याला टप्प्या-टप्प्यातनं असं निर्बंध शिथिल होताना दिसतील. ओके. ही तर तुझी एक्सपर्ट कमेंट आहे. पण मला हे विचारायला आवडेल, की आता याची अनाउन्समेंट ऑफिशियली कधीही करण्यात येईल? अ, महत्वाची गोष्ट अशी आहे, की ही जी अनाउन्समेंट आहे, ती करण्यासाठी पुन्हा एकदा टास्क फोर्सशी चर्चा करण्यात येईल. कारण आपण बघतोय, की केंद्राचं जसा मी उल्लेख केला, त्यांनी 30 जून पर्यंत जे आहे ते लॉकडाऊनचे संकेत दिलेले आहेत. त्याने क्लिअरली त्यांच्या जे नोटिफिकेशन काढतात, त्याच्यात 30 जून असं म्हटलेलं आहे. राज्याने 15 हो. जूनपर्यंत जो लॉकडाऊन आहे तो वाढवलेला आहे. म्हणजे आता आणखीन काही दिवस आपल्याला वाट बघावी लागणार आहे. कारण महत्वाची गोष्ट आहे, की आपल्याकडे राज्यातली रुग्णसंख्या जी आहे, ती आपण बघतो ॲक्टिव्ह रुग्ण हे साधारण 6 लाखाच्या आसपास होते. आता ते 3 लाखाच्या आसपास आलेत. पण तरी सुद्धा ही हं. रुग्णसंख्या खूप मोठ्या प्रमाणावर आहे आणि खूप मोठं. आपण बघतोय, की 21 जिल्ह्यांमध्ये म्हणजे अगदी थोडी-थोडकी नाही, तर 21 जिल्ह्यांमध्ये ही रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर आहे. तर तुर्तास तरी आपल्याला म्हणजे तसे निर्णय जे आहेत ते पटकन घेता येणार नाही आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे निर्णय घेताना टास्क फोर्सशी चर्चा करतंय सरकार असं दिसून येतंय. कारण त्यांनी 15 तारखेपर्यंत लॉकडाऊन वाढवत असल्याचं सांगितलंय खरं. पण टास्क फोर्सशी चर्चा करून ते कुठले निर्बंध शिथिल करायचे याचा निर्णय घेणार आहे. कारण आपण बघितलं जर तर जुलै-ऑगस्टच्या दरम्यान तिसरी लाट येऊ शकते अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तर मग जो आहे आपण म्हणतो एक कालावधी आहे आपल्याकडे तो खूप कमी असेल. तर त्या अनुषंगाने हे सगळे निर्णय घेण्याची
आवश्यकता आहे आणि अर्थातच लोकांची मानसिकता किंवा लोकांचं जे मत आहे किंवा लोकांच्या ज्या गरजा आहेत त्या ओळखून किंवा त्या विचारात घेऊन हे निर्णय घ्यावे लागतील सरकारला. सुपर. थँक यू सो मच हर्षदा. ऍक्च्युली ज्या काही माझ्या मनामध्ये प्रश्न होते मी सगळे तुझ्या समोर उभे केले आणि आय एम शुअर की जे आपले व्ह्युअर्स आहेत त्यांना पण या गोष्टींचा अंदाज आला असेल की सध्याला जे काही आहे महाराष्ट्रामधली परिस्थिती याचा सगळा अंदाज घेऊनच व्यवस्थितपणे नियमावली येईल आणि त्या नियमांचं आपण पालन नक्कीच करूया. या संदर्भातल्या ज्या बातम्या आहेत किंवा एक्सप्लेनर्स आहेत, तसंच राजकीय घडामोडी ज्या घडत आहेत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर किंवा त्याच्या आसपास जे आपण म्हणू राज्यातलं राजकारण आहे, या सगळ्या संदर्भातल्या बातम्या तुम्ही मुंबईतक.in वर वाचू शकता. असं मी सगळ्या लिसनर्सना सांगायचं आहे मला आणि खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. मला पण नक्कीच हर्षदा. आपण लवकरच भेटूया. थँक्यू सो मच. Thank you. काळजी घे. सेम टू यू. लॉग इन करा मुंबईतक.in वर.